हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मस्त ना? श्री स्वामी समर्थ, ओम साईराम. आज मी फिश थाळी बनवलेली. बॉईल एग होते, हे बांगडा आहे, बांगडा फ्राय बनवलेला, कोळंबी मसाला बनवलेला आणि चिकनचा रस्सा बनवलेला. ही कोळंबी धुवून घेतली स्वच्छ करून, हे चिकन स्वच्छ करून घेतले आणि लसूण आहे, कांदा, चिंच, आलं आहे, खोबरं आहे, कोथिंबीर, टॅमॅटो, खोबऱ्याचा खीस आहे जे आपल्याला मार्केटमध्ये बाहेर भेटतो ना, तो आहे. कोळंबीला चिकनला व्यवस्थित धुवून घेतलं आणि मच्छीला पण. बांगडा होता हा. आता एक कढई घेतली आहे मी, त्याच्यामध्ये तो जो मी दाखवला तो मसाला पेस्ट करून घेतली होती, तर ह्याच्यामध्ये 2-3 चम्मच मी पेस्टची टाकली. त्या याला चांगलं हलवून घ्यायचं आहे बरोबर. नंतर ह्याच्यामध्ये आपल्याला काश्मीर रेड चिली पावडर टाकायची आहे, कलरवाली. आणि मी मच्छी मसाला घेऊन आली होती, तो टाकला आहे. पुन्हा गरम मसाला टाकला आहे, धना जिरा पावडर टाकली आहे, मीठ, हळद आणि आपला गावाकडचा जो कांदा लसूण मसाला असतो ना, तिखट चटणी, गावची चटणी, ते टाकले. जास्त तिखट खात नाही, मीडियम तिखट खातो तिखट, पण एवढं नाही. कधीतरी छान वाटतं खायला, पण जास्त तिखट नाही खात, पण बऱ्यापैकी असतं तिखट आमचं खाण्यात वगैरे. ह्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आता तेल सुटेपर्यंत. ह्याच्यामध्ये मी हे चिकन टाकलं होतं, हे बघा, हे धुवून घेतलं होतं आणि चिकनला मी शिजवलं नव्हतं, त्याचं मी डायरेक्ट टाकलेलं. ते शिजवून घेतलेलं पण चिकन छान लागतं, हे पण चिकन खूप छान लागतं. हे बघा, हे डायरेक्ट टाकल्यामुळे ह्याचं जे फ्लेवर येतो ते खूपच छान असतो, मस्त असतं हे चिकन खायला पण. करून बघा तुम्ही. आता ह्याला सगळं मिक्स करून घेतलं. ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड करायचं आहे, थंड नाही केलेलं. हे बघा, हे पूर्ण तेल सुटलं आहे बाजूला. आता ह्याच्यामध्ये गरम पाणी ॲड केलं आहे. किती गरम झालं पाणी बघा, वाफ निघते त्यातून. हे आपल्या एका साईडला चिकनचं झालं आहे आता रस्सा. तर मी दुसरा हे घेतला आहे, पॅन घेतला आहे, त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि वशाट म्हटलं की म्हणतात ना, ते नॉनव्हेज वगैरे घरात असलं की जरा तेल थोडं का होईना, पण एक हात आपला हे होतंच ना जरा, म्हणजे 1 चमचा जास्तीचा पडतोच. कोणाकोणाचं असं होतं नक्की सांगा मला. तोच मसाला मी हे केलं आहे ह्याच्यामध्ये, हे पूर्ण हे करून घेते. कोणाचं असं होतं 1 चमचा, असं वाटतं ना 1 चमचा तरी जास्त टाकायचं. आता झाले सगळे, म्हणजे की बाबा तेल जास्त नाही खायचं वगैरे, चरबीवालं नाही खायचं, पण तरी पण थोडं तरी हे होतं ना मन. ह्याच्यामध्ये पण तेच मसाले टाकलेत. गरम मसाला आहे, काश्मीर रेड चिली पावडर आहे, आपलं गावचं तिखट आहे, हळदी आहे, धना जिरा पावडर आहे आणि मीठ आहे. याला बरोबर हे करून घ्यायचं आहे. वाटतं का नाही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि किती पण बाईनं कसं असते ना, केलं तरी घरामध्ये जरा उशीर झाला जेवण वगैरे करायला किंवा जरा वेळ झाला सगळं हे आवरायला वगैरे, कसं असतं ना, तू घरामध्ये काय करतेस, म्हणजे असं नाही की सर्वांचंही आहे, म्हणजे सगळ्या मुली सुखात असल्या तरी असं जरा तरी असतंच. आणि किती पण वेलसेट नवरा असू दे किंवा सासर मिळू दे वेलसेट, किंवा मैत्रीण वगैरे असू दे, सासू किंवा नवरा असा खूपच चांगला आहे, बिलकुल बोलत नाही, पण जरा तरी असं हसत हसत बोलेल ना, अरे काय केलं होतंस तू दिवसभर, म्हणजे एवढा उशीर झाला आहे, असं. कसं असतं ना, मुलींचं आयुष्य म्हणजे बापरे खूपच खतरनाक. नाही खतरनाक म्हणता येत नाही, पण जरा तरी कॉम्प्रोमाइज करावाच लागतो. तुम्हाला काय वाटतं ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये. ही कोळंबी मी वॉश केलेली होती, मीडियम साईजची कोळंबी, अशी चांगली मोठी आणलेली मिस्टरांनी, आणि हे जे मी बनवते आता हे बघा. कोळंबीला चांगले धुवून घ्यायचे, का तर ते बाहेर वगैरे ठेवतात ना, कसं काय, चांगली व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे. हे बघा, हे पूर्ण हे झाले आणि ह्याच्यात थोडंसंच पाणी टाकायचं, का तर कोळंबीचं पाणी सुटतं ना,
त्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये. आणि किती पण मुलींनी वगैरे असं हे करू द्या, शेवट कसं ते सासरेच म्हणतात ना राहावं लागतं कसं ना. आणि जरा तरी मिस्टर लोक वगैरे जरी एकटं राहिलं मुलींनी किंवा जॉईंट कुटुंबाबरोबर राहिलं तरी हा शब्द थोडा तरी ऐकावा लागतोच ना. काय वाटतं तुम्हाला नक्की सांगा मला कमेंटमध्ये. हा बांगडा मी स्वच्छ धुवून घेतलेला होता, छान भेटला होता एकदम ताजा ताजा. हे काश्मीर रेड चिली पावडर टाकले मी, आता हळद टाकली आहे. याला चांगलं आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे, मसाला लावून घ्यायचा आहे व्यवस्थित सगळीकडे. आणि आजूबाजूची पण कशी असतात ना जरा, म्हणजे कोणाची चूक आणि कोणाचं बरोबर आहे हे कळतच नाही. आपल्याला वाटतं आपण चुकीचं नाही आहे, आपण बरोबर आहे, समोरच्याला वाटतं आपण चुकीचं नाही बरोबर आहे. प्रत्येकाचा हा प्रॉब्लेम असतो ना. हे धनाजिरा पावडर टाकलं आहे, फिश मसाला पावडर, ते गोव्यावरून मी फिश पावडर आणली होती ना मसाल्याची, फिश मसाला पावडर ती टाकले, मीठ टाकलं आहे. हे पिंक सॉल्ट आहे माझा, टाटाचं नाही आहे. ह्याला सगळं आता हे करून आपल्याला मिक्स करून बरोबर ह्याला आता 5-10 मिनटं मॅरिनेट करून ठेवायचं आहे. ह्याच्यामध्ये मी हे गरा टाकला आहे, सुजी, रवा टाकला आहे बारीक एकदम, आणि जे कोकम आगळ असते ना ते टाकलं होतं ह्याच्यामध्ये. त्यामुळे ह्याने टेस्ट खूप छान येतो. हे बघा, हे आगळ होतं, कोकणात गेलेलो तेव्हा मैत्रिणीकडून मागवलेलं मी, तेव्हा हे आणलं होतं बघा. हे थोडी हळद परत मी टाकले वरतून. आता ह्याला मिक्स करायचे आपल्याला. हे बघा, हे सगळं लावून घ्यायचं व्यवस्थित. हे झालं आहे माझं लावून. ह्याला 5-10 मिनटं परत ह्याला असं ठेवून द्यायचं एका साईडला. आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये कसं झालं माहिती आहे का, आपण काही बोलू की नाही बोलू तरी लोक आपल्याला जज करतात, बरोबर की नाही. खूपच आत्ताची दुनिया हे झाली बघा, कसं वागायचं तेच कळत नाही. म्हणजे मी हा प्रश्न ह्याच्यासाठी केला आहे की लेडीज इकडून तिकडून लेडीजलाच असतं. मी नाही म्हणत की माणसांना त्रास नसतो, त्यांना पण खूप हे असतं, त्यांना घरच्या जबाबदाऱ्या असतात, किंवा EMI भरायचा असतोय, घर घेतलेलं असतंय, किंवा मुलांच्या शिक्षणाची फी भरायची असते, कोणाला त्रास नसतो. पण जास्त करून मला तर असं वाटतं की लेडीजला खूप सहन करावं लागतं. असं तुमचं काय मत आहे? हे मी बघा, हे पॅन माझं खूप मोठं आहे, तर हे 4 फिश बसले होते ह्याच्यात मोठे मोठे. हे बघा, त्यामुळे जे माझे हे व्हिडिओ बघत असतील, मुली बघत असतील किंवा बायका बघत असतील, तर स्वतःसाठी काहीतरी करा. मुलींना तर माझं एवढं सांगणं आहे की मुली तुम्ही ना शिकून आहे ना स्वतःच्या पायावर उभे राहा. आणि विश्वास हा कोणावरच ठेवू नका, आईबाप सोडून ना विश्वास हा कोणावरच ठेवू नका. हे झाली माझी फिश थाळी. बांगडा फ्राय, कोळंबी फ्राय मसाला, बांगडा फ्राय, शिजलेले अंडे आहेत आणि चिकन मसाला. या जेवायला सगळेजण. नंतर आम्ही संध्याकाळी रिलायन्स मॉलला गेलेलो. हे आमच्या इथे साईबागला आहे. बॅक साईडचा आवाज जरा हे करा, आजान होते. हे आम्ही गेलेलो बघा. इथे अहमदाबादमध्ये खूप मोठं हे मॉल आहे रिलायन्सचं. इथे होलसेल पण जे काय घ्यायचं असेल ते पण इथं मिळतं. हे बघा, संध्याकाळी आम्ही आलेलो आणि माझे मिस्टर बोलले 11-12 वाजता बोलले मी फिश घेऊन येतोय. म्हणजे एवढं हे झालं ना, म्हटलं काय, आम्हाला 3-4 वाजल्या दुपारी सगळं हे जेवण वगैरे बनवस्तोपर्यंत. नंतर माझ्या कराडच्या मैत्रिणींचा फोन वगैरे आला होता, त्यांच्यावर बोलणं चाललं होतं. नंतर जेवलो नाही की जरा हे झालं नाही की इकडे तिकडे लगेच 5 वाजता आम्ही इकडे आलो होतो. का तर एकदा मॉलमध्ये घुसलो ना तर कसा अंधार पडतो हे काहीच कळत नाही. ते बघा, हे एक वरती एक बॉडी लोशन वगैरे 99 रुपीज. हे आतमध्ये एंट्री होताच हे सर्व दाखवत होते. इथे ठेवलं होतं हे स्टॉल. आणि माझं एवढंच मुलींना सांगायचं आहे की ज्या मुली बघत असेल त्यांना एवढंच सांगायचं आहे की मुलींना तुम्ही तुमच्या पायावर एवढं मोठे व्हा आणि पायावर उभे राहा की कोणाची गरजच नाही हे होणार की पुढे जाऊन
हां, आता एवढे सगळे मॅच्युअर झालेत ना, पण तरी पण साथ देणारे असतात नवरे, पण तरी पण ते ना असं माइंडली हे करतात. बघा तुम्ही, मिस्टर असू दे किंवा सासू सासरे असू दे, असे करतात. आता पहिलं कसं होतं, छळ करायचे, मारायचे वगैरे, असं नाही. आता ना माइंड बोलून टॉर्चर करतात आजकालचे सासरचे लोक. मिस्टर किती पण चांगले असले ना, तर सासरची लोक खूपच हे असतात, म्हणजे बेकार. काय बोलायचं. त्यामुळे मुलींना ना खूप शिकून तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहून विश्वास हा कोणावर ठेवू नका. मेन म्हणजे आईबापाशिवाय दुसरा विश्वास कोणावर ठेवू नका. आणि जे काय असेल ते आईबापाबरोबर शेअर करत जावा. का तर आजकाल मुलींचे खूपच हे व्हायला लागलेत, बाहेर मुली जरा पण सेफ नाही आहेत. काय वाटतं तुम्हाला, नक्की सांगा मला. आणि मुलींचं झालं, पण जरा लेडीज पण कुठे एकटी अशी जरी फिरायला गेली, काय झालं तरी ती पण हे नाही आहे. तिला पण किती लोक हे करतात बघा, एकटीच फिरते, हे करते. सकाळी आपण जरी ओला आणि उबेर जरी बुक केली ना, आणि आता हां समजतं सगळ्याला हे ओला उबेर बुक आहे, पण तरी पण अमुक जे माइंडवाले असतात ना, म्हणजे असं ते बोलतात ना काय विचाराचे, तेव्हा अरे सकाळी एकाबरोबर गेली होती आणि संध्याकाळी दुसऱ्याबरोबर आली, अरे हे काय, असं असतंय ते. म्हणजे खूपच बायकांना हे असतं असं. म्हणजे मी कोणावर ब्लेम वगैरे करत नाही आहे, पण नक्की सांगा मला काय ते, की तुम्हाला काय वाटतंय. हे मॉलमध्ये थोडं सामान घ्यायचं होतं म्हणून आम्ही आलो होतो, पण आता मी खूपच हे बोलले. जर मी कोणाला माणसांना पण बोलत नाही आहे ना, कोणाला बायकांना बोलत ना, सासरच्यांना, पण अमुक फॅमिली असतात ना, हे असे करतात, नाही हे करून देत सरळ. माइंड एवढा त्या समोरचीचा हे करतात ना, की तिला हे करायला हे करतात. आजकाल बघा तुम्ही इंस्टावरती, फेसबुकवरती, यूट्यूबवरती पण जास्त करून हेच ऐकायला भेटतंय. म्हणजे कुठेच मुलगी हे नाही आहे, असा मुलगी असो बाई असो, कुठेच हे नाही आहे. सारखे तिला असं टॉर्चर करतात. तुम्हाला काय वाटतंय, बरोबर की चूक मी बोलते ती. आणि असं मी हेल्प पण करते सर्वांची, असं म्हणजे कोणाला जर काय प्रॉब्लेम असेल तर मी हेल्प पण करते. मी ते प्रयत्न करते तुमचा ते प्रॉब्लेम सॉल्व करायचा. त्यामुळे मला तुम्ही काही पण प्रश्न विचारू शकता, की काय जर तुमच्या ह्याच्यात अडचणी असतील तर. हे किसांचं मी सॉस घेतलेलं, आणि मला कोणालाच दुखवायचा हेतू नाही आहे, त्याच्यामुळे कोणी कोणावर सुद्धा घेऊ नका. हे मॉलमध्ये जेवढं का नाही फिरल ना तेवढं कमीच आहे. एवढं मोठं मॉल असल्यामुळे खूपच हे होतं बघा. इकडे हे सगळं डेअरी प्रोडक्ट होतं. हे फ्रीज कसे असतात ना, हे फ्रीज कसे ओपन असतात ना एकदम, म्हणजे सगळं असं हे आपल्या घरामध्ये जरा दरवाजा उघडला नाही की बाहेरून आवाज येतो मम्मी पप्पांचा, ए चल बंद कर लवकर. आणि हे कसे ओपन फ्रीज असतात बघा. हे सगळं घेतलं होतं मी. थोडंसंच सामान घ्यायचं होतं म्हणून आलो होतो आम्ही इथे. नंतर आता बिल करायला चाललो आहे. आणि कोणालाच माझा दुखवायचा हेतू नाही आहे, त्यामुळे कोणी कोणावर घेऊ नका. माझं एक हे होतं ते मी सांगितलं तुम्हाला, की खरंच असा विचार केला ना डीपली, तर खरंच बाई किंवा मुलगी सेफ आहे का ह्याच्यामध्ये, त्यांच्यासाठी असं काय आहे का बघा तुम्ही. म्हणून म्हणते मी, स्वतःच्या पायावर उभी राहा आणि खूप हे करा. आणि कोणाचं हे नाही करायचं, बदनामी करायची नाही कोणाची, म्हणजे हे करायचं नाही, आपलं आपण हे करायचं बघायचं. हे बिलिंग चाललेलं इथे, हे सगळं मी बिल करताना ठेवत होते. ते वेटिंग पण किती असतं, आणि सॅटर्डे संडे तर येऊ शकत नाही, एवढं हे असतं इथे. माझी मुलगी म्हणते, मम्मी तू कोणबी आणून खाते, तू बांगडा आणून खाते. मी इथं काय डाळ भात खाते, तू असं करते, अशी बोलते माझी मुलगी. काल मी हिंदी चॅनलवरती माझा ब्लॉग टाकलेला ना मच्छीचा आणि कोळंबीचा, तर बोलते मम्मी तू हे आणून खाते. मी तरी माझ्या मिस्टरांना बोललीच नका आणू, ती नाही आहे इथे, तरी त्या बोलले नाही मला खायचं होतं, ते घेऊन आले होते. हे आम्ही बाहेर निघालो आहे तिथून. हे भद्रकाली होतं ते
तीन दरवाजे बोलतात ना अहमदाबादमध्ये, ते आहे. ही राहिली माझी शॉपिंग. कशी वाटली नक्की सांगा. आता माझ्या मुलीला काय सांगायचं, तो आल्यावर तर आणणारच आहे आम्ही. हे बिस्किट घेतलेलं, हे डोकंदुखीचं हे घेतलेलं मी रोल ऑन. हे सिरम होतं स्ट्रेसेमेचा. हे दही पॅकेट, सर्फ एक्सेल साबण होता. हे ब्रश होते कोलगेटचे. धनाजिरा पावडर होता सुहानाचा. म्हटलं कसं आहे काय बघूया तरी म्हणून घेतला मी. हे लिरेल साबण होता. हे आम्ही पिअर्स वापरतो पण पिअर्स ह्यावेळेस नाही घेतला. हे हिंग होतं रामदेवचं, संपलेलं होतं. आणि हे 5 kg मी तांदूळ घेतलेलं. तांदूळ संपले होते, मी गावाकडून आणले होते इंद्रायणीचे, तर हे संपलं म्हणून हे घेतले. हे सॉस होतं, शेंगदाणे वगैरे असं घेतलेलं. आणि हे ट्रेसेमेचे शॅम्पू आणि कंडिशनर होते. कशी वाटली माझी शॉपिंग नक्की सांगा. आणि तुमचे पण काय काय विचार असतील तर मला कमेंटमध्ये आपण सॉल्व करायचा प्रयत्न करू. आणि कशी वाटली माझी फिश थाळी पण ह्यावेळेसची. आणि या जेवायला सगळेजण. आणि शॉपिंग होती माझी आजची. बाय.